विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मनोर येथील मस्तान नाका येथे मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रशिक्षणार्थी सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता मस्तान नाका येथे मोफत शिलाई मशीन व प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते। या सोहळ्यात 60 सहभागी लाभार्थींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, जेणेकरून ते व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधू शकतील। तसेच यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, ज्यामुळे त्यांना सरकारी व खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टच्या किशोर मुसळे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर तसेच जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मस्तान नाका येथे सेल्फ एम्प्लॉईड टेलरिंग या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात एकूण 60 लाभार्थींनी सहभाग घेतला आणि योजनेअंतर्गत आयोजित असेसमेंटमध्ये त्यांनी यशस्वीरित्या प्रावीण्य मिळवले आहे। प्रशिक्षणादरम्यान लाभार्थींना व्यावसायिक कौशल्य, व्यवस्थापन आणि उद्योजकता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे। सहभागी लाभार्थींनी विविध व्यवसायाबद्दलचे आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करून त्यांना उद्योजक बनवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता। प्रशिक्षणात सहभागींनी व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन, मार्केटिंग तंत्र, वित्तीय व्यवस्थापन आणि उद्योजकता विकास या सर्व बाबींचा समावेश होता। अशा प्रकारे विविध विषयांवर प्रशिक्षण घेऊन लाभार्थींनी स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली आहेत। या कौशल्याच्या आधारे ते आपल्या गावांमध्ये किंवा परिसरात स्वतःचा व्यवसाय स्थापन करू शकतात, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती देखील साध्य होईल। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते। लाभार्थींसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले। भविष्यात किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट आणखी विविध प्रकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत, ज्यात अन्य लघु उद्योगांसाठी लागणारी साधने, प्रशिक्षण आणि आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन दिले जाईल। ट्रस्टने आतापर्यंत हजारो लाभार्थींना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ठोस पाऊल उचलले आहे। भविष्यात या योजनेचा विस्तार करून इतर जिल्ह्यांमध्येही अशीच कार्यक्रम राबविण्याचा मानस आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या सुविधांचा लाभ घेता येईल। किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर सर्व उपस्थित मान्यवर व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले। आदिजी नियोग चैरिटेबल 25 साल से हम ये जीवदया, अनुकंपा, मानवता के सब कार्य करते हैं और प्रभु की कृपा से ये सब हो रहा है और सभी दिलेरी दाता की मदद से हो रहे हैं। तो हम 118 जो बुजुर्ग हैं उनको आज 4 साल से नाला सोपारा में टिफिन दे रहे हैं। सभी को मेडिकल भी उनका ध्यान रखते हैं। गौ माता के लिए हम लोग बड़े बड़े शेड बनाते हैं, पानी के जो उनको पानी पीने के लिए चारा का गोडाउन बना देते हैं, पानी का हौज बनाते हैं और बहनों को आत्मनिर्भर करने के लिए ऐसे हमारी टीम रहती है, पूरे सर्वे करते हैं और जो बहनों को ज़रूरत है उनको हम ये सेवा देते हैं, जिससे वो अपने आगे का भविष्य आत्मनिर्भर बन के वो उनका गुजरान करके अपने पैरों पे अपने परिवार का जो भी खर्चे वो चला सकते हैं। और मेडिकल में हम लोग टाटा, वाडिया, KEM और सभी अस्पतालों में जैसी ज़रूरत रहती है वैसे दाता परिवार के द्वारा हम लोग ये सब सेवा करते हैं और प्रभु हमें ये शक्ति देते हैं, तभी ये होता है। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, भारत माता की जय, जैन शासन देव की जय। ऐसे ही हमने बच्चों के लिए एजुकेशन में अभी हमने 15 से 20 हज़ार जितनी नोटबुकें सब अलग अलग स्टेट में, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, MP हर जगह पे बांटे हैं। और बच्चे जो 4 किलोमीटर चल के आते थे तो उनको हमने डोनर के हेल्प से 175 साइकिल की, जिससे उनका समय बचे और वो उनका अभ्यास में ध्यान देके और आगे का अपना भारत का भविष्य है वो आगे उज्जवल बनाए। ऐसी सबकी हम सेवा करते हैं। हमारा कार्य जगत के सभी जीवों का कल्याण हो, मंगल हो, शुभ हो। ऐसे प्रभु आदिनाथ और देवगुरु धर्म की कृपा से
ये हमारा कार्य चलता है। श्री आदिजीनी योग चैरिटेबल के हमारे फाउंडर जयेश भाई, साथ में हमारे ट्रस्टी है मेरे नवीन भाई गाला, शशिकांत भाई शाह और हमारे सब कमेटी मेंबर और सब डिलीवरी दाता का हृदय से धन्यवाद। और ये सब सबका साथ रहता है तभी शक्य होता है, एक आदमी से कुछ नहीं होता है। और प्रभु हमको लास्ट तो भी हमारा अंत है, स्वास्थ्य तक हम ये सेवा करते रहे, सभी के चेहरे पे खुशी लाए, क्रिएटिंग स्माइल और स्प्रेडिंग हैप्पीनेस, यही हमारा गोल है। टुगेदर वी कैन, ये हमारा मोटो है। श्री आदिजीनी योग चैरिटेबल ट्रस्ट, मुंबई, वालकेश्वर। जय जिनेंद्र, जय माता। आमच्या आदिजीनी योग चॅरिटेबल ट्रस्ट चालवते, त्याच्यामध्ये पशुला बी आम्ही मोठं ॲनिमल कॅम्प करते आणि ते सर्व डोनर आम्हाला हेल्प करते। म्हणजे त्याच्यामध्ये बी आपल्याला काही ते गौमाताला बी आपल्यासारखे त्याच्या बी रोग राहते, कॅन्सर आहे, हरणी आहे, ते प्रेग्नंट नाही होते। म्हणजे ते तिकडे आम्ही गुजरातमध्ये, महाराष्ट्राला, राजस्थानला आम्ही लोक मोठा कॅम्प करते आणि त्याला सर्वाला चांगला व्हायला ते आपण ते सेवा करते आणि सर्वाला जीवाला चांगला राहते। दुसरा हँडिकॅप जे राहते त्याला आम्ही लोक सर्व सर्वे करेल, त्याला आम्ही व्हीलचेअर वाटप करते। म्हणजे असे सर्व कार्य करते आणि ते प्रभू आम्हाला शक्ती देते, हे कार्य होते। एज्युकेशन आहे, मेडिकल आहे, हे पशुच्या जिल्ह्याचं कार्य आहे, असं सर्व आम्ही नक्की भेटून हे चांगला काम करते। भारत माता आता दाणूमध्ये एक स्कूलच्या माझ्याकडे एक प्रोजेक्ट आलेला आहे। तो स्कूल म्हणजे त्यांचे फ्लोरिंग आहे, वरचे छपरे आहे आणि कलर काम आहे आतमध्ये, तो सर्व रिनोव्हेट करायचा आहे। तो ते पण काम आम्ही हातात घेणार आहे आणि बाकी वया आणि शैक्षणिक वाटप म्हणजे कंपास बॉक्स आहे। लास्ट इयर मी 100 सेट नवनीत गाईडच्या सेटची आपला KMCB थ्रू हे पालघर, सफाला पालघर जिल्ह्यातील स्कूलमध्ये आपण दिलेला होता। असा यावर्षी करीबन आम्ही 50,000 वया वाटप केलेली आहे आणि 60 ते अधिक जिल्हा परिषद शाळे होती, त्याच्यामध्ये सर्व लहान मुलं ते पासून 8वी 10वीपर्यंत आपण हे शिक्षण वाटपचा कार्य केला। परत त्याच्या सगळ्यात आम्ही स्कूल बॅग पण दिलेली होती, 1000 स्कूल बॅगचं मी वाटप केलेलं आहे। सायकल पण आम्ही करीबन 400 सायकलच्या वाटप 2 ट्रस्टच्या अलग अलग माध्यमांनी केलेला होता। तो आपण एकच बघतो, मुलांचे चेहऱ्यावर एक हॅपीनेस, आनंद आणि स्माईल तेवढा आला की आपला लक्ष पार पडतो। अशी काही योजना असेल आणि तुमच्याकडे काय प्रपोजल असेल तर तुम्ही पुटअप करा। हां, मी समजतो, पण कार्य करण्यावाले इकडे जर चांगले आपल्याकडे कार्यकर्ता असेल तो ही कार्य पण शक्य आहे। नजीकच्या भविष्यामध्ये आपण साथ जोडून ते काम हातात घेऊ। थँक्यू। सेवा सौभाग्य ट्रस्ट आणि श्री आदिजीनी योग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाने आम्ही आमच्याकडे विवेकानंद सरने आम्हाला सांगितलं की असं 60 सिलाई मशीन मोफत वाटप करायचे आहे आणि मी ते सहर्ष स्वीकारून घेतला आणि 2 दिवसमध्ये मी 60 सिलाई मशीन आमचे डोनरचे हेल्पमार्फतच ही इकडे सर्व आम्ही आणलेले आहे। आम्ही काय गव्हर्नमेंट याच्यात आम्हाला काय एड नाही भेटते आणि नाही गव्हर्नमेंटकडून 1 पण रुपये उपलब्ध झाला, पण आमची संस्था जी आहे ते पुरा वर्ल्डमध्ये एकदम फेमस आहे आणि आम्ही जे कार्य करते त्यांच्या व्हिडिओ मी त्यांना पाठवतो आणि ते सर्व इन्स्पायर्ड होऊन आम्हाला ही सर्व हेल्प पाठवते। म्हणजे 2 दिवसात 60 मशीनचा कमिटमेंट मला भेटला, तो एक खुशीची वार्ता आहे। आणि KMCT ट्रस्ट एकदम अद्भुत कार्य करतात आणि जे प्रमाणे इकडे मी बघतो तो मला एकदम आनंद वाटतो आणि एवढी नमस्कार। कृषी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कौशल्य विकास आम्ही त्याला LDP असं नाव म्हणतो। LDP डिपार्टमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थींना कौशल्य घेऊन त्यांना प्रशिक्षित करून त्यांना उद्योगाला लावणं किंवा त्यांना व्यावसायिक बंदर उपलब्ध करून देणं हा आमचा मूळ प्रश्न आहे। तसं पाहिलं तर आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य चालत आहे की सर्वांना समान करणं। आज आमच्याकडे पालघर विभागात आहे, हा संस्थानाचा विभागाच्या जवळपास 10 ते 15 किलोमीटर विभागामध्ये अशी कुठली संधी उपलब्ध दिसत नाही आहे, त्यामुळे महिलांना किंवा मुलांना विद्यार्थ्यांना या शिक्षणातून स्वतःचा विकास साध्य करता येईल। तर
तशी पार्श्वभूमी पाहिली तर शाळेमधून जवळपास 7वी किंवा 8वी किंवा 10वीमधून बरेचसे ड्रॉप होतात किंवा मुली तर खूप मोठ्या प्रमाणात ड्रॉप होताना आपल्याला दिसतात. अशा मुलींपर्यंत अशा महिलांपर्यंत पोहोचवणं हे आमचं खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे आणि ते आम्ही त्याच्यामध्ये कुठे ना कुठे खेळाडून उतरतो. आज आम्ही इथं जवळजवळ शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत इथे 7 कार्यक्रम राबवला. ही संधी आम्हाला शासनाकडून मिळाली की प्रशिक्षण राबवा, कारण की इतर परिसरामध्ये शहराच्या ठिकाणी खूप चांगल्या संस्था आहे पण ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या संस्था तशा निवडल्या नाही. त्यामुळे आमची या ठिकाणी संस्था काम पाहून शासनाने आम्हाला एक आपण जबाबदारी दिली ते पाहता आम्ही ज्यावेळेस रोजगारमध्ये फिरतो तर अशा आम्हाला महिला भेटल्या आहेत ज्यांना खरंच गरज आहे किंवा प्रशिक्षणाची गरज आहे आणि त्यांना स्वतःच्या वेळेला उभा राहण्यासाठी हाताला काम मिळवण्यासाठी ह्या प्रशिक्षणाची खूप आवश्यकता दिसली. म्हणून महिलांनी हे प्रशिक्षण आम्ही राबवलं. त्या राबवण्यासाठी 60 महिलांना निवड आम्ही केलेली आहे. 60 महिलांना प्रशिक्षण देताना आमच्या अपेक्षा आहे 10 ते 15 किलोमीटर करून येतात. म्हणून सगळ्याच्या वेळेची लाभ किंवा देण्याचा वेळ त्यांचा वेळ खूप लागला त्यांना प्रत्येक जेवढं देखील त्यांना घेता येईल तेवढी त्यांची तळमळ आम्हाला दिसून आली. त्यामुळे त्यांचे उपासना होऊ नये म्हणून आम्ही त्यांना पुढची 4 महिने प्रशिक्षण चालू असल्यापर्यंत आम्ही त्यांना इथे त्यांची जेवायची व्यवस्था केली आमच्या संस्थेच्या जेणेकरून की त्यांना प्रशिक्षण देताना कुठल्या प्रकारचा मला फायदा होऊ नये. आज प्रशिक्षण पूर्ण झाले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासनाला प्रमाणपत्र मिळतं प्लस त्यांचं उद्योग सुरू व्हावं म्हणून आम्ही त्यांना उद्योग आधारचा दाखला पण काढून देतो आहोत. आणि या ज्या सेवा सोबत ट्रस्ट आहे किंवा आणि आधी जी निवड त्यांची ट्रस्ट आहे त्या दोन्ही संस्थांनी मिळून या मुलींसाठी महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे आज मुलींना प्रशिक्षण पण मिळालेलं आहे, मोफत त्यांना उद्योग आधारचं कार्ड पण काढून मिळालेलं आहे आणि शिवाय त्यांना आता या मोफत शिलाई मशीन पण मिळते. त्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली आहे. त्या ह्या ऊर्जा घेऊन आमच्याकडून जात आहेत आणि एक चांगलं स्वतःचा उद्योग सुरू करतात. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ह्या स्वतःचा उद्योग सुरू करतील तरी आपल्या घरामध्ये राहून आपलं घर सांभाळून आपल्या घराला लागणारा जे काही छोटीशी हातभार आहे त्या आणि त्यांचे घर देखील जे सांभाळते आणि घर देखील करू शकते. भविष्यामध्ये जर त्यांना काही व्यवसाय करायची इच्छा झाली छोटे इंडस्ट्रीज सुरू झाली जाईल तर त्यासाठी शासनाच्या योजना मिळतील आणि त्याचा उद्योग कसा चालू होईल त्यासाठी लागणारी सगळी माहिती आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा हे करणार आहोत जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये चांगले उद्योजक होण्यासाठी